महाराष्ट्रातील पवित्र कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्ताला अटक करण्यात आली आहे। मंदिर संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्यानं कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे। नेमकं हे प्रकरण काय बघूयात। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाचा बाजार 3000 त्र्यंबकेश्वराचं थेट दर्शन रॅकेट प्रकरणी विश्वस्ताला अटक। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाचा बाजार मांडणाऱ्या विश्वस्ताला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पास घोटाळा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या। पोलिसांनी या तक्रारींची दखल घेत स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं। या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाविक म्हणून गेलेल्या पोलिसांना 3000 रुपये द्या, 10 मिनिटात दर्शन घडवून देतो अशी ऑफर देण्यात आली। यासाठी त्र्यंबकेश्वराच्या पूर्व दरवाजातून VIP दर्शन घडवलं जायचं। पोलिसांनी या प्रकरणी भक्तांना ऑफर देणाऱ्या गोटीराम पेहरेला ताब्यात घेतलं। त्याच्या चौकशीत या प्रकरणातला मास्टर माइंड पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली आहे। आलेल्या भाविकांना VIP दर्शन हवे असेल तर या बाबतीमध्ये 200 रुपये ही ट्रस्टची फी आहे। या 200 रुपयाच्या फीमध्ये त्यांना VIP दर्शन दिलं जाऊ शकतं, परंतु या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, VIP दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स हे सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3000 ते 9000 रुपये, कधीकधी 12-13 रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते। अशा स्वरूपाच्या तक्रारी हे आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मी स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोपी पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलग यास अटक केलेली आहे। याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे। आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे। आणखी काही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे। भाजपने या प्रकरणी राजकीय आरोप करायला सुरुवात केली आहे। अटक केलेला आरोपी हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप केलाय। नास्तिक मानसिकतेतून कडलग्न दर्शनाचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय। शरद पवारांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष असलेला पुरुषोत्तम कडलग त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा। दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3,000 रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्याने त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी तर याहूनही मोठा आरोप केलाय। मंदिराच्या विश्वस्तपदी नियुक्तीसाठी सरकारी अधिकारी कोट्यवधी रुपयांची बोली लावतात। कडलग्न विश्वस्तपद तसंच मिळवल्याचा आरोप ललिता शिंदेंनी केलाय। त्यामध्ये खरं तर ह्या मुळाशी गेलं पाहिजे की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये 4 विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे आणि ही सर्व गावामध्ये चर्चा आहे। दबक्या आवाजामध्ये कुणी पुढे यायला तयार नाही आहे। तर या मुळाशी जायला पाहिजे खरं तर पोलिसांनी की हा जो काही गैरप्रकार करून हे विश्वस्त इथे निवडले गेलेले आहेत त्यामध्ये त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। पुरुषोत्तम कडलग याच्या वकिलांनी मात्र पोलिसांनी केलेले आरोप फेटाळले। पुरुषोत्तम कडलग याच्यावर दर्शन घोटाळ्याचे स्पष्ट आरोप नसताना पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय। भाविकांना दर्शन देणं किंवा काय हे एक ट्रस्टी करू शकतो, दर्शन दिलं असेल, पण पैसे दुसरं कोणी घेतलं असेल हे निष्पन्न न होताच त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यांना बोलवलं, कुठलीही नोटीस न पाठवता त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई। काल रात्रीपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, मध्यरात्रीतूनच असं काय कडलगांना डायरेक्ट अटक केलेली आहे। याच्यामध्ये मग अटक जर करायची आहे तर बाकीचे पण तिथे बडे हस्ती म्हणजे राजा लेवलचे लोक त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत, त्यांची पण चौकशी करावी। त्यांच्याही माध्यमातून बरेचसे दर्शन होतात। त्र्यंबकेश्वराच्या दर्शन रांगेत भक्तांना मारहाण होणं, धक्काबुक्की होणं हे नित्याचंच झालंय।
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना लुटणारं एक रॅकेटच कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. कडलक त्या साखळीचा एक भाग असल्यास संपूर्ण साखळीच पोलिसांनी उद्ध्वस्त करावी अशी मागणी होऊ लागली आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.